नमस्कार मंडळी. तर आज आपण सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी आळू वडी कशी बनवायची ते बघूयात. तर त्यासाठी सर्वात पहिले आळूची पाने मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला आळूचे पानांचे देठ कापून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला सुरीने आळूच्या पानांच्या ज्या शिरा असतात ना त्या थोड्या थोड्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे वड्या करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर ते लाटण्याने थोडेसे लाटून घ्यायचे, म्हणजे त्या शिरा दाबल्या जातात. एक एक करून सर्व पाने मी अशाच पद्धतीने लाटून घेतली आहेत. आता आपण मध्ये लावण्यासाठी जे पीठ लागतंय ना ते तयार करून घेऊया. त्यासाठी मी साधारणतः 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे मी तांदळाचे पीठ घालत आहे. त्यामुळे आपल्या आळू वड्या अतिशय कुरकुरीत होतात. मसाल्यांमध्ये थोडेसे तीळ, धना पावडर, लाल तिखट, हळद आणि जिरे घेतले. हे सर्व आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे. त्याने स्वाद अतिशय छान येतो. आणि हे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला मी मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर थोडेसे बारीक करून घेतले होते मिक्सरला, ते पण आपल्याला यात टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपलं पीठ बनवून तयार आहे. तर आपण रोल करायला घेऊयात. त्यासाठी पोळपाटवर सगळ्यात पहिले एक पान उलटं ठेवायचं, त्याला व्यवस्थितरित्या पीठ लावून घ्यायचं. पहिल्या पानाला व्यवस्थित पीठ लावलं गेलं की त्यावर दुसरं पान उलट्या बाजूने ठेवायचं आणि त्यालाही व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. अशी स्टेप 2-3 वेळा रिपीट करायची. त्याला एकावर एक लावून त्याचा रोल बनवायचा आहे. एकावर एक पाणी ठेवून झाली की दोन्ही साईडनी मुडपून घ्यायची आणि मग त्याचा रोल बनवायचा आणि मुडपल्यानंतरही त्याला पीठ लावायचं, म्हणजे ते ओपन होत नाही. आता एक साईडला मी पाणी गॅसवर गरम व्हायला ठेवलं होतं. त्यानंतर आपल्याला एका जाळीला तेल लावून घ्यायचे, त्याच्यावर सर्व रोल ठेवून घ्यायचे आणि ते आपल्याला गरम पाण्यावर वाफायला ठेवून द्यायचे आहेत. साधारणतः 20 ते 25 मिनटं आपल्याला ह्या वड्या बारीक गॅसवर वाफवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतून छान शिजल्या जातात. आता 20 ते 25 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या वड्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत. ते रोल आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच त्या कापून घ्यायच्या आहेत. गरम असताना कापल्या तर त्याचे तुकडे होतात ना, म्हणून. त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक करून वड्या आपल्याला त्यात सोडून घ्यायच्या आहेत आणि बारीक गॅसवर छान फ्राय करून घ्यायच्या आहेत.
मध्ये मध्ये त्यांना हलवत राहायचं आहे. आपल्या वड्या छान तळल्या गेल्या आहेत, तर आपण त्या काढून घेऊयात. छान दिसत आहेत ना आपल्या वड्या, आणि कलरही अगदी छान आला आहे आणि अगदी कुरकुरीत पण झाल्या आहेत. तर आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही नक्की बनवा आणि मला नक्की सांगा की कशा होतात. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत.